हा काय हिस्ट्रीचा क्लास नाही आहे, तर एक छोटीशी स्टोरी आहे, ती म्हणजे एक ब्रिटिश सायकलिस्ट टीमची. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःच्या लाईफला 1% इम्प्रूव्ह करा. बघा मित्रांनो, खूप वेळा असं होतं, आपण ठरवतो की मला लाईफ चेंज करायची, मला माझी लाईफ चेंज करून टाकायची, मला तो तसं बोलला, मग आता मला त्याला दाखवायचं आहे की मी काहीतरी करून दाखवणार. मग आपण सुरुवात करतो की मी आजपासून 1 तास एक्सरसाइज करणार, मी आजपासून 2 तास अभ्यास करणार, आणि तो 2 तास फक्त 2 दिवस टिकतो आणि नंतर काहीच होत नाही. किंवा तुमच्यासोबत काय होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मित्रांनो, जर तुम्हाला खरंच तुमची लाईफ चेंज करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये ॲटॉमिक हॅबिट जी बुक आहे त्यामधलं एक लेसन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची लाईफ चेंज करण्यासाठी तुम्ही कुठं चुकता आणि तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्हाला समजेल. ही जी स्टोरी, हा जो व्हिडिओ आहे, हा आहे ब्रिटिश सायकलिस्ट टीम आहे त्यांच्याबद्दल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की बघा, जेणेकरून तुमची लाईफ चेंज होईल. सो कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही काही मी खूप डिटेलमध्ये सांगणार नाही, म्हणजे की कोणत्या इसवी सन साली झालं, कोणत्या वर्षी झालं, या गोष्टी नाही सांगणार मी, कारण की हा काय हिस्ट्रीचा क्लास नाही आहे, बरोबर. तर एक छोटीशी स्टोरी आहे, ती म्हणजे एक ब्रिटिश सायकलिस्ट टीमची. तर मित्रांनो, त्यांची स्टोरी अशी आहे की त्यांनी 100 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 1 गोल्ड मेडल जिंकलेलं असतं. आता मित्रांनो, विचार करा, फक्त 100 वर्षांच्या कालावधीत 1 गोल्ड मेडल, म्हणजे त्या टीमची हालत किती खराब असते. तर त्यांची हालत किती खराब असते एक छोट्याच्या उदाहरणावरून सांगतो. जे टॉप सायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात त्यासुद्धा त्यांना सायकल द्यायला नाही म्हणतात. आणि असं का? कारण की त्यांना वाटतं जर मी यांना सायकल दिली तर मग आमच्या कंपनीची ब्रँडिंग खराब होईल. का? कारण की तुम्ही विचार करा ना, जर एखादी अशी टीम जी कधी जिंकतच नाही, तिला मी माझी सायकल देतोय आणि माझी सायकल एखाद्या व्यक्तीला घ्यायची आणि तो त्या टीमकडे बघतोय जी हारतीये, तर तो घेईल का? नाही घेणार. त्यांची ब्रँडिंग खराब होईल, म्हणून त्यांना सायकल विकणं सुद्धा बंद केलं. मग एक दिवस ही टीम ब्रेल्सफोर्ड नावाचा एक कोच हायर करते आणि या कोचची एक स्ट्रॅटेजी असते, ती म्हणजे जिथं जिथं इम्प्रूव्ह करण्याची जागा दिसेल तिथे तिथे इम्प्रूव्ह करत जा, एवढे छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट सुद्धा करत जा, अशी त्याची स्ट्रॅटेजी असते. मग या स्ट्रॅटेजीनुसार तो जो कोच आहे तो काय करतो की छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला सुरुवात करतो. जसं की सायकलिंगशी रिलेटेड, म्हणजेच की जे सायकलचे जे सीट्स असतात बसण्यासाठी ते अशा प्रकारे डिझाईन करतो जेणे की ते कम्फर्टेबल असतील. जे टायर्स असतात त्यांना अल्कोहोल चोळली जाते, जेणेकरून त्यांचे ग्रिप्स चांगले वाढतील. प्रत्येक जो ॲथलेट असतो त्यांना बायो फीडबॅक सेन्सर लावले जातात, म्हणजे की एखादा वर्कआउट ते करताय तर त्या वर्कआउटला त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे हे समजून घेण्यासाठी, त्यांची हेल्थ कशी आहे हे समजून घेण्यासाठी बायो फीडबॅक सेन्सर्स लावले जातात. त्यांचं जे सूट असतं, मी बघितलं असेल तुम्ही, एखादं सायकल रायडर असतं त्याला एक सूट दिले जातं. ते सूट अशा प्रकारे डिझाईन केलं जातं जेणे की ते हलकं फुलकं होईल आणि कम्फर्टेबल होईल, म्हणजे सायकल चालवायला जास्त त्रास होणार नाही. आता असे खूप सारे चेंजेस केले जातात जे की सायकलशी रिलेटेड आहे. त्यानंतर तो जो कोच असतो आणि त्याची जी टीम असते ती फक्त एवढ्यावर थांबत नाही. ते काय करतात की जे सायकल रायडर्स आहेत त्यांना जे मसाज जेल लावलं जातं ते प्रत्येक मसाज जेल ट्राय करतात, जेणेकरून हे समजून येईल की कोणत्या मसाज जेलने मसलची जी रिकव्हरी आहे ती लवकर होईल. सायकल चालवल्यानंतर हातपाय दुखतात, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा नवीन नवीन चालवतो किंवा जास्त वेळ चालवतो हातापायांना ताण येतो, मग ते करण्यासाठी आपण काय करतो, मसल जेल लावतो. तसं जेल लावले जातात, वेगवेगळे जेल ट्राय केले जातात आणि मग बघितलं जातं कोणता असा जेल आहे ज्याने की मसल रिकव्हरी लवकर होईल आणि ते जेल चूज केलं जातं. त्यानंतर एक सर्जन हायर केला जातो. थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट, एक सर्जन हायर केला जातो ते फक्त यासाठी की ॲथलेटला हात कसे धुवायचे हे शिकवलं जातं. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल हात कसे धुवायचे हे का शिकवायचं? बघा मित्रांनो, जर एखादा ॲथलेट आजारी पडला तर तो आजार पसरू शकतो, स्प्रेड होऊ शकतो, सगळ्यांना होऊ शकतो. त्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे हात धुणं. जर हात नीट प्रकारे धुतले गेले तर आजार होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी असतात. आता मी लाईफ बॉयची ॲड नाही करते, मी जस्ट सांगतोय. त्यानंतर त्या ॲथलेट जे आहे त्यांना रात्री चांगली झोप यावी, म्हणून त्यांचे जे उषा जे असतात ते चेंज केले जातात, त्यांचा बेड चेंज केला जातो, जेणेकरून त्यांना एक कम्फर्टेबल आणि शांत झोप लागेल. आता मित्रांनो बघा, किती छोटे छोटे चेंजेस केले. हात धुण्याचा चेंज काय फरक पडतो, ते सीट चेंज करणं, त्या टायरला अल्कोहोल लावणं, हे किती छोटे छोटे गोष्टी, खूप मायनर गोष्टी ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पण नसतं कधी. आणि या चेंजेसचा रिझल्ट 2005 मध्ये जे ऑलिम्पिक्स होता त्यामध्ये बघायला भेटतं. त्या ऑलिम्पिक्समध्ये जेवढे गोल्ड मेडल असतात ना त्यामधले 60% गोल्ड मेडल ही टीम जिंकते. जी टीम 100 वर्षामध्ये फक्त 1 गोल्ड मेडल जिंकलेली असते, ती टीम एका ऑलिम्पिक्समध्ये तिथे जेवढे गोल्ड मेडल आहे त्यामधले 60% गोल्ड मेडल जिंकते. किती मोठा चेंज आहे. आता याला असं तुम्ही म्हणाल ना, एक असं गोष्ट ज्याने की लाईफ बदलून गेली. आणि मित्रांनो, तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर या टीमची जी विक्ट्रीज आहे, जे त्यांचे सक्सेस आहे त्या खूप जास्त आहे. खूप सारे गोल्ड मेडल्स, खूप सारे ऑलिम्पिक्स, असे खूप जास्त त्यांची सक्सेसची जर्नी होते. तर मित्रांनो, या स्टोरीमधून शिकायचं काय जेणेकरून आपली सुद्धा लाईफ अशी चेंज होईल, ती म्हणजे आपण जेव्हा लाईफ चेंज करायला जातो ना, आपण खूप सारी मोठे मोठे चेंजेस करतो. मला 1 तास अभ्यास करायचा आहे, मला 2 तास वर्कआउट करायचं आहे,
आणि मग आपल्याच्याने काही होत नाही. पण मित्रांनो, ह्या गोष्टींपेक्षा इम्पॉर्टंट असतं छोट्या छोट्या गोष्टी चेंज करणं. तर या बुकमध्ये, या ॲटॉमिक हॅबिट जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लाईन आहे, टायनी चेंजेस रिमार्केबल रिझल्ट. अशा जागा शोधा जिथं तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. खूप छोट्यातली छोटी मायनर जागा जी अशी वाटेल तुम्हाला यार रे चेंज करून काय फरक पडणार आहे, पण करा, ती गोष्ट करा. असे छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट शोधा जिथं तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, जेणेकरून तुमची लाईफ चेंज होईल. तर आता कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या व्हिडिओमधून नक्की काय शिकला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण समराईज करण्याआधी एक गोष्ट आहे ती तुम्हाला करायची, ती म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जे मी तुम्हाला सांगायला लावलं आहे ते नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ समराईज करायचा झाला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लाईफ चेंज करायची असेल तर 1% इम्प्रूव्हमेंटवर फोकस करा. टायनी चेंजेस रिमार्केबल रिझल्ट या सेंटेन्सवर फोकस करा. छोटे छोटे चेंजेस करा. खूप काही मोठं करण्याची गरज नाही आहे. थोडं टाईम द्या. टाईम जसा देशाल तसं तुम्ही इम्प्रूव्ह होत जाशाल. जसं जसं इम्प्रूव्ह होत जाशाल तसं तसं तुमची लाईफ चेंज होत जाईल. लाईफ चेंज करणं म्हणजे एक दिवसाचा खेळ नसतो की तुम्ही आज ठरवलं आणि रात्री तुमची लाईफ चेंज झाली, असं काहीही होत नाही. सो त्यासाठी तुम्ही बघितलं असाल की माझे काही व्हिडिओज आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणतो की हा व्हिडिओ बघा आणि तुमची लाईफ 1% इम्प्रूव्ह करा. आता फक्त तो बघितल्यानंतरच नाही होत, तर तुम्हाला ते अप्लायसुद्धा करावं लागतं, तेव्हाच होईल. सो त्यासाठी जे काही व्हिडिओमध्ये मी शेअर करतो आहे ते तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करत चाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.